धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखीले चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. विठ्ठला विठ्ठला या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवई सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जड्यापदा. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंज नेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी.
अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानुं ज्ञाननामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मेषवाळंधी वल्लभं। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा मज दावव्या सुभटा। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो
धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे शांतीचे वैभव श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून सज्जन हो या अभंगाद्वारे नाथ महाराज आजच्या दिवसाला धन्यता देतात. विठाला विठाला आजच्या दिवसाला धन्यता देतात. का? महाराज म्हणतात माझा आजचा दिवस धन्य आहे. का? मला संतांची भेट झाली. मला त्या संतांची भेट झाल्यामुळं फायदा काय झाला? अनंत जन्माचं जे दुःख या जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे, महाराज म्हणतात त्याचा सीन गेला. म्हणतात मला त्या संतांना आलिंगन द्यावे असे वाटते. त्याचबरोबर त्यांचे चरण कधीही सोडू वाटत नाही. का? त्यांचे चरण बघितल्यामुळे त्रिविध तापाचं जे दुःख या जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे त्याची बोळवण झाली. म्हणतात शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात मला त्या संतांची संगती घडावी व ती अखंड असावी, तिचा वियोग नसावा, अशी संगती मला जन्मजन्मी असावी. अशा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेनं, ग्रामदैवत जामवंत महाराजांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त मंडळी मौजे माळवाडेकर यांच्या अथक अशा परिश्रमातून गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी मोठ्या थाटामाटाने उल्हासाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आणि 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडं या गावकऱ्यांनी सोपवलेलं आहे. सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहे, श्री हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय आमचे मित्र भागवत महाराज बोरकर, श्री हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, बळीराम दादा बरोळे, या दोन्हीही भगवत भक्तामुळे तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिला. मी त्यांना धन्यवाद देतो व त्यांचं अभिनंदन करतो. विठाला विठाला विठाला. या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रत्येक वर्षी श्री हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू की ज्यांच्या मंगलमय वाणीतून, अमृतमय वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत महापुराण श्रवण करतात, श्री हरिभक्त परायण भाऊसाहेबजी महाराज जाधव
आम्ही त्यांना आवडीनं शास्त्री म्हणतो. याही वर्षी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद भागवत कथा संपन्न होत आहे. मी महाराजांना धन्यवाद देतो व त्यांचं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या भागातील श्री हरिभक्त परायण मोठे कीर्तनकार गायनाचार्य आमचे परम मित्र कल्याण महाराज जायभाई ते सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण ज्येष्ठ वारकरी हरिभक्त परायण पालवे महाराज आमचे भास्कर बापू, त्याचप्रमाणे गायकवाड महाराज, गायनाचार्य जामखेडचे महाराज, विनेकरी बाबा, चौकदार बाबा, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण कान्होबा महाराज, तरुण तडफदार गायनाचार्य खंडागळे महाराज, आपल्याच गावातील हरिभक्त परायण क्षीरसागर महाराज आणि प्रतिवर्षी ज्यांची मृदंगावर साथ असते आपल्या गावासाठी श्री हरिभक्त परायण कार्तिक महाराज, श्री हरिभक्त परायण आमचे तबला वादक की नोकरी करून उत्तम पद्धतीनं त्यांचं या तबल्यावर प्रेम आहे, भजन सम्राट विलास महाराज नारळे, त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आपल्या गावातील भागवतराव बोरकर, त्याचप्रमाणे दादा आहेत, कैलास महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सुभाष महाराज आहेत आणि आमचे हार्मोनियम वादक राऊत महाराज आणि ज्यांची विशेष उपस्थिती मृदंग ऐकला की असे कान असे तृप्त होतात. श्री हरिभक्त परायण भागवत महाराज करताडे या गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे ज्यांचं युट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे, महेश देवा, यांचीही या ठिकाणी आज विशेष उपस्थिती आहे की ते म्हटले महाराज तुम्हाला डायरेक्ट मिळत आहे, डायरेक्ट इंटरनेटवर वर पाठवतो. परंतु मी त्यांना म्हणलो मला खाली ठेवा बाबा, माझं कीर्तन वगैरे इंटरनेटला जाऊ द्या. परंतु ते देवा ते म्हणे तुम्ही बिनधास्त कीर्तन करा, काही टेन्शन घेऊ नका, माझी तब्येत खराब आहे तरी पण मी तुमचं व्यवस्थित नियोजन करीन आणि मला कसं समाधान वाटन अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनाही धन्यवाद देतो. हरिभक्त परायण आमचे राम महाराज आहेत भुमरे, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज वैद्य आहेत, आमचे वारकऱ्यावर प्रेम करणारे प्रल्हाद बापू तारे, सर्व पाचोडकर भजनी मंडळी, आपल्या गावातील माळवाडीतील प्रतिष्ठित मंडळी, तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, माझ्या माता मावल्या सर्व या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. सर्वांच्या चरणावर विनंती करतो, प्रणाम करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. या सिस्टीमद्वारे जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो की ज्यांची ख्याती या धर्म मंडपामध्ये आहे की त्यांचं फार मोठं नाव आहे. त्यांच्या आजोबा पंजोबापासून माईक सिस्टीम त्यांनी सांभाळलेली आहे. एक धंदा म्हणून नाही परंतु एक सेवाभाव म्हणून त्यांच्याकडे ही सर्व संप्रदायासाठी धर्ममंडप आहे. 1966 पासून त्यांच्याकडे धर्ममंडप आहे आणि सुयोग्य नियोजन, कोणाचा आवाज कमी करीत नाहीत आणि कोणाला त्रास देत नाहीत आणि कोणाचा त्रास करून घेत नाहीत. असं अनुभवी जीवन म्हणजे आमचे केदारनाथ साऊंड सर्व्हिस वडीगुद्री, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सज्जना हो, श्री संत एकनाथ महाराज या अभंगाद्वारे परमार्थात मिळालेली धन्यता व्यक्त करतात.
धन्यता कशाला म्हणतात? फलाच्या परिपक्व दशेला धन्यता म्हणतात. धन्यता प्राप्त झाल्यानंतर पुढे आस किंवा इच्छा शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात धन्यता. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारची धन्यता या परमार्थामध्येच मिळते. म्हणून नाथ महाराजांनी या अभंगाद्वारे परमार्थात मिळालेली धन्यता व्यक्त केलेली आहे. आपण धन्यता कुठं मानतो? आपण धन्यता संसारात मानतो. परंतु खरं सांगा, संसारामध्ये आपल्याला धन्यता प्राप्त होऊ शकते का? आतापर्यंत कोणाला झाली का? कोणी असा अनुभव आपल्याला सांगितला का? नाही. संसारामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. एक इच्छा जर पूर्ण झाली तर अनेक प्रकारच्या इच्छा उद्भवतात, परंतु धन्यता प्राप्त होऊ शकत नाही. कारण हा संसार याचं मूळच असं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की या संसाराचं जे झाड आहे, हे झाड उरफट आहे म्हणतात. उरफट, ऊर्ध्व मूल अधशाख. याचं मूळ कुठे आहे? वर आहे, वर. देवा, या संसार रूपी वृक्षाचं मूळ कुठे आहे? तो वरती आहे आणि त्याच्या शाखा खाली आहे. असं तुम्ही कधी कुठं झाड पाहिलं का? उरफट झाड पाहिलं का? होय, माझ्यापेक्षा फार परमार्थातली अनुभवी व्यक्ती आहे या ठिकाणी. उरफट झाड तुम्ही पाहिलं का? तुम्ही जर सकाळी सकाळी उठले आणि बाहेर जर समजा आता लोक 4 वाजता 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर फिरतात, त्या टायमाला जर समजा असे उरफटे झाड जर लोकांनी जर पाहिले तर त्यांचा व्यायाम होऊ शकतो का? आपण फिरायला गेल्यानंतर असे उरफाटे लिंब, उरफाटे झाड जर पाहिले बुडावर आणि त्याच्या फांद्या खाली, माणूस घरी धावतच येईल. त्याला करमणार सुद्धा नाही की आता काहीतरी बदल व्हायच्या मागे आहे बाबा, आहे का नाही? अशा प्रकारचे जर उरफाटे झाड जर आपण पाहिले तर आपण बाहेर थांबणार नाही का? घरी येऊ. परंतु तुम्ही याचा शोध घ्या. अशा आपण उरफाट्या झाडावर बसलेलो आहे आणि त्याच्यावर सुखाचा शोध घेत आहोत. अशा उरफाट्या झाडावर आपण सुखाचा शोध घेतो, परंतु तुम्हाला सुखाचा तिथं लवलेस सुद्धा मिळणार नाही. कारण ते झाड कसं आहे? ऊर्ध्वमूल. कितीही तुम्ही प्रयत्न करा, कितीही तुम्ही त्याच्यामध्ये कष्ट करा, कितीही तुम्ही श्रम करा, परंतु त्याचं फळ असं आहे महाराज, तो वांझुटा आहे. वांझुटा संसार कसा आहे? वांझुटा आहे. त्याला फळ नाही. इच्छा पूर्ण होतात परंतु त्याला फळ नाही. माऊली म्हणतात, या या फळ चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पन्नू सुता रुखुची. हा संसार कसा आहे? वांझुटा आहे. वांझुटा. म्हणून याच्यामध्ये तुम्ही कितीही कष्ट केले तर याचं फळ आपल्याला भेटत नाही. परंतु परमार्थामध्ये तुम्ही कणभर करा, कणभर, की तुम्हाला मनभर भेटत. आणि प्रपंचात मध्ये तुम्ही मनभर करा, तुम्हाला कणभर सुद्धा भेटणार नाही. विठाला विठाला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह सुरू होत होता, परंतु त्या गावातला एक व्यक्ती असा होता दादा की तो सप्ताह सुरू झाला की गावातल्या लोकांना त्रास द्यायचे. इतका मोठा आवाज असतो का? सकाळी सुरू करतात, हिरवळ चालू असतं, काय मृदंग वाजवतात, काय हरिपाठ, काय कीर्तन, त्रास होतो. म्हणून तो गावातल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा. त्याला हरिपाठ आवडत नव्हता, भजन आवडत नव्हतं, कीर्तन आवडत नव्हतं. याचा अर्थ असा आहे की परमार्थाच्या विरोधातला व्यक्ती तो. आयुष्यभर त्याने हेच काम केलं, त्रास द्यायचे. परंतु असा योग आला जीवनामध्ये, मुलीकडे चालला भेटण्यासाठी मोटरसायकलवर, आणि जाता जाता काय झालं माहितीये का? त्याचे दोन्ही टायर पंक्चर झाले. भागवत महाराज म्हणजे मोटरसायकलचं सांगतो, दोन्ही टायर पंक्चर झाले. डोंगरदरीचा रस्ता होता, मोठा मोठे डोंगर होते आणि त्या ठिकाणी अशी आवई होती की वाघ सुटला, वाघ सुटला, वाघ सुटला. आता वाघ आल्यानंतर आपल्याला माहितीये काय लक्ष्मपद्म एक होतात, आहे का नाही? शेतात सुद्धा मनुष्य जाऊ शकत नाही. जात असताना तो मागचा पुढचा विचार करतो, माझ्याकडे येतो काय, मला धरतो काय, मला खातो काय, नको बाबा, जाणत नको, आहे का नाही? अशी भीती होती. आणि तो निघाला आणि डोंगरामध्ये त्याची गाडी पंक्चर झाली. पाठीमागं 2 किलोमीटर गाव नाही,
पुढेही 3 किलोमीटर गाव नाही, दोन्ही दिशेला गावच नाही. परंतु त्या डोंगर दरीतून एक आवाज आला, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा काश पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. डोंगर दरीतून असा गोड आवाज आला हरिपाठाचा. आणि हरिपाठाचा आवाज आल्यानंतर आयुष्यभर त्यांनी हरिपाठाला भजनाला विरोध केलेला व्यक्ती अशा डोंगरामध्ये गुंतला. आणि मुलीचं गाव खूप दूर, गाव नाही, संध्याकाळची वेळ, वाघाची भीती, दोन्ही टायर मधली हवा गेली आणि हरिपाठाचा आवाज आला. तो आवाज 1.5 किलोमीटरचा होता, 1.5 किलोमीटरचा. त्यांनी काय केलं, आपण गाडी लोटीत 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 जाऊ आणि जिथं वारकरी असतील तिथं मुक्काम करू. गेला, त्या ठिकाणी गेला, हरिपाठाचा विरोध, परंतु काय करावा, त्या ठिकाणी गेला, गाडी लावली, वारकऱ्यांनी त्याचा आदर केला, त्याचा असा म्हणजे बसासाठी आसन दिलं आणि ना बळजबरी त्याला केली नाही हरिपाठाची, परंतु त्याला हरिपाठ ऐकावा लागला. त्या दिवशी आयुष्यामध्ये हरिपाठ ऐकावा लागला. आणि हरिपाठ ऐकल्यानंतर त्याचं काय भाग्य उदाला आलं महाराज. तुम्ही पहा, परमार्थामध्ये कणभर करा, मनभर भेटतं. आयुष्यभर नाही केला परमार्थ, फक्त त्याने आयुष्यातून एकदाच हरिपाठ ऐकला, तो बी अर्धा हरिपाठ ऐकला. नेमकं काय झालं, त्याचा अंत झाला कालांतराने. आणि त्याचा अंत झाल्यानंतर तुमच्या जीवनाचं पूर्ण लिखाण कोणाकडे असतं, चित्रगुप्ताकडे असतं. त्याला घेऊन गेले यम नगरीमध्ये. तिथे गेल्यानंतर यमाने विचार केला, म्हणे हा कुठून आला, म्हणे हा मृत्यू लोकातून आला. म्हणे कोण आहे, बरं हे सुभाष आहे. बरं काय केलं आयुष्यभर, म्हणे काहीच केलं नाही यांनी उलट त्रास दिला, चांगल्या लोकांना त्रास दिला. परंतु देवा एक सांगू का, चित्रगुप्त म्हणतो काय, एकदा मात्र तो हरिपाठाला गेलता बा म्हणे, बस एवढंच त्याच्या खाली लिहिलेलं आहे, एकदा हरिपाठाला गेलता. आता एकदा हरिपाठाला गेला आणि तो हरिपाठ त्यांनी श्रद्धेने ऐकला. श्रद्धेने ऐकल्यामुळं काय झालं, त्याचं पुण्य तयार झालं. म्हणे याला नरकात जाता येत नाही म्हणे, कारण तो हरिपाठ केला म्हणे त्यांनी एक दिवस, कसा का होईना केला. म्हणे मग काय करायचं, याला बैल करा म्हणे, बैल, याला काय करा, बैल करा म्हणे. पण बैल कस काय करता म्हणे, याला जर बैल केला तर याला काबाड कष्ट करावं लागन. नाही म्हणे, त्याला बैल करा, पण कोणता बैल करा, जो आपल्या गावात सुटतो का आपण बैल. काही भागामध्ये त्याला ओळू म्हणतात, काही भागामध्ये त्याला कठाळ्या म्हणतात, काही भागामध्ये त्याला नंदी म्हणतात, आणि काही भागामध्ये त्याला साड म्हणतात, साड. असे काहीतरी भागाभागातले शब्द असतात. मग तो नंदी झाला. आणि तो नंदी काय त्याची मजा महाराज, ते का कडबा खाताय का काय, का बाजरीचं सरमाळ खाताय, तो असली माल खायला लागला. तो नंदी जर गावात आला ना तर आमच्या माता मावल्या त्याच्या जवळ जात्यात, त्याच्या पायावर पाणी टाकत्यात, माझ्या बेबीचं लग्न होईन का, तू असं मान हवलं तर होईन होईन, नोकरीवाल्या भेटन का, म्हणे हो इंजिनियर भेटन त्याला. असा तो मान हलतो आणि अधिक तो चपात्या खातो, चपात्या, तो असा असली माल खातो. एकदाच हरिपाठ केला आणि मोठा बैल झाला. हरिपाठ कीर्ती मुखे धरली गाये, पवित्रची होये देशा. वा रे वा, पवित्रची होये देशाचा. हरिपाठ कीर्ती मुखे धरली गाये, पवित्रची होये देशाचा. पवित्रची होये एकदाच हरिपाठ केला आणि बैल झाला. परंतु तो बैल कोणता झाला, आयुष्यभर त्याला ताजा माल खायला भेटू लागला, असं सुखी जीवन त्याला भेटलं. का हो, कणभर त्यांनी फक्त परमार्थ घडला त्याला, परंतु त्याला आयुष्यभर मनाने खायला भेटलं महाराज. अशी ह्या परमार्थाची ताकद आहे. याचा अर्थ असा आहे की परमार्थाला शेवट आहे, परंतु या संसाराला शेवट नाही. तुम्ही पहा, आपण घर बांधायला काढलं दादा, घर बांधायला काढल्यानंतर 3-4 रूमचं आपण काम केलं.
पिल्लर मध्ये स्लॅब टाकला आहे का नाही, आणि नंतर मग पुढं तरी त्याचे गज वर काढलेलेच, बरोबर आहे भाऊ, वर काढलेलेच. कालांतराने पुन्हा कापूस ऊस हे ते सगळं उत्पन्न चांगलं झालं. 5-25 वर्षांनी पुन्हा दुसरा ताळ टाकला. मग आता तरी गप बसा ना, तरी गज वरच. मुलं मोठाले झाले, नोकरीला लागले, खूप मोठा पैसा आला, परत तिसरा ताळ टाकला, तरी गज वरच. हा ताटीवर निघला, तरी गज वरच. या संसाराला शेवट नाही. जसा परमार्थाला शेवट आहे. तुम्ही पहा, मंदिर बांधायला सुरुवात केली आहे का नाही, मंदिर बांधायला सुरुवात केल्यानंतर मंदिराची जी क्लीम तयार होती, गाभारा तयार केला जातो आणि शिखराचं काम सुरू होतं. शिखराचं ज्यावेळेस काम सुरू झालं तर मंदिराचा शेवट कुठं होतो? ज्यावेळेस तुम्ही कळस बसिताल त्यावेळेस त्याचा शेवट झाला म्हणतात. त्याचं काम संपलं. देऊळाचे या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण सिंधू कसू 16वा जैसा. माऊली सांगतात, एकदा देवळाचं काम कळस बसला रे बसला की देवळाचं काम संपलं, पूर्ण झालं. देवाची प्राणप्रतिष्ठा जरी झाली, परंतु जोपर्यंत तुम्ही कळस बसवत नाहीत तोपर्यंत ते अर्धवटच राहतं. परंतु कळस स्थापना झाली रे झाली की देवळाचं काम संपलं. म्हणजे याला शेवट आहे. तसा या संसाराला शेवट नाही. शाळेमध्ये काय झालं, शाळेमध्ये 4थी-5वीचे मुलं शाळेमध्ये सर शिकवत असताना मुलांना प्रश्न केला, मुलांनो गोदावरी गंगेचा उगम कुठून आहे? मुलांना हे लॉकडाऊनमुळे काय झालं काही ध्यानातच राहिलं नाही. कशाची गंगा आणि कशाचं काय. अहो, ह्या लॉकडाऊनने अशी पंचायत केली, आमचे प्रमाण सुद्धा असे विसरून चाललेत. अभंग, नामस्मरण असं विसरत विसरत चाललं. अर्धले कडवे येते तर पुढचे येतच नाहीत. गाथा पाहा लागतो तुम्हाला. लॉकडाऊनचा इतका परिणाम झाला. मी एका मुलाचा व्हिडिओ पाहिला, अगदी तो इतका हुशार होता भागवत महाराज, परंतु लॉकडाऊन पडत गेलं ना, तो जानेवारी फेब्रुवारी मार्च हे महिने सुद्धा विसरून गेला. तो त्याला काहीच येईना. इतकी परिस्थिती ह्या लॉकडाऊनने आपली बुद्धी खाली आणली महाराज. बुद्धीला चालना देण्यासाठी गुरुवर्य लागतात आणि ते बी सतत लागतात. मग मुलांची बुद्धी अशी तेज होत असते. हा, आणि त्या मुलांना विचारलं, मुला हो गोदावरी गंगेचा उगम कुठून आहे? असं विचारल्यानंतर मुलं सांगणार सरला. परंतु एक असा चाभरा मुलगा होता, त्याने सांगितलं, म्हणे गुरुजी मी सांगू का? म्हणे सांग बरं बाळू. म्हणे गोदावरी गंगेचा उगम हा ब्रह्मगिरीतून झालेला आहे. अरे वा, हुशार आहे म्हणे, उत्तम, अगदी हुशार. सरनी त्याला शाबासकी दिली. म्हणे आता खरं सांग, ब्रह्मगिरी पर्वतातून गंगा उगम पावली गोदावरी, परंतु पुढे कुठे गेली? तो म्हणला त्र्यंबकेश्वरला आली, त्याच्यानंतर म्हणे नाशिकला गेली, त्याच्यानंतर गंगा पुढे कुठे गेली? म्हणे पैठणला गेली, त्याच्या पुढे कुठे गेली? म्हणे नांदेडला गेली. म्हणे नांदेडच्या पुढे गंगा कुठे गेली? तो म्हटला, तो विद्यार्थी, गुरुजी नांदेडहून ती सप्तमुखानी समुद्रामध्ये मिळून गेली. अरे वा बाळू, तू खूप हुशार आहे म्हणे. मग समुद्राला गंगा मिळाल्यानंतर ती गंगा पुढे कुठे गेली? त्या बाळूने ते उत्तर दिलं, म्हणे आता ती गंगा तुमच्या डोंबल्यात गेली. एकदा गंगा समुद्राला गेली रे गेली की पुन्हा तिला गंगा हे रूप येत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या आल्या उर्मी एकमय. जसा गंगेचा उगम दऱ्या खोऱ्यातून डोंगर तरीतून तिचा उगम झाला, परंतु तिचा शेवट कुठे झाला महाराज? तिचा शेवट समुद्रामध्ये झाला. म्हणजे समुद्रामध्ये एकदा गेली रे गेली, ती गंगा राहत नाही. तसं या परमार्थामध्ये आपण परमार्थाची सेवा करत असताना, नामस्मरण करत असताना, साधना करत असताना, करत करत गेल्यानंतर ती साधना इतकी मोठी होती की आपल्याला साक्षात भगवंताचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये होतो.
जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. महाराज म्हणतात परमार्थ मोठ ध्वनी, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे प्राप्ती. आपण परमार्थ करत करत गेल्यानंतर आपल्याला श्रेष्ठाची प्राप्ती होती. याचा अर्थ असा आहे की भगवंताची आपल्याला जीवनामध्ये भेट होती, साक्षात्कार होतो. आपला संसार किती मोठा आहे हो? रावणाचा संसार किती मोठा आहे, त्याची सत्ता किती मोठी आहे. नाथ महाराज वर्णन करतात त्याच्या संसाराबद्दल. नाथ महाराज वर्णन करत असताना महाराज म्हणतात त्याला 80,000 बायका होत्या, 1,00,000 पूत, 1,25,00,000 नाथू आणि मंदोदरी सारखी पतिव्रता त्याची पत्नी होती. महाराज 80,000 बायका, किती मोठा संसार झाला तो. इंद्र बारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वथा पूजे ओसरी, विधी तेथ करी दळण कांडण, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रेयस लागुनी, विलंब होता अर्धक्षणी तेची दासी धमसती, मैराळ देव कारळे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दावेती जयाकडे तोची रोकडे पुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी, तये रावणे केली बांधवडी, पायी घालून या बेडी पायरीतही अडकवले, विघ्न न राहू शके जयाकडे तोची गणेश होऊन बापुडे, गाढवाचे कळप काढे चहूकडे वळतसे. रावणाची सत्ता, त्याच्याकडे बळ तर मोठं होतं परंतु सत्ता 9 ग्रह त्याच्या ताब्यात होते. महाराज इंद्र बारी चंद्र छत्रधरी, रावण जर निघला चंद्र छत्रधरीत होता. आणि हे जग कशाला भेटत सगळ्यात सांगा मला. आपण सगळं कोणाला भेटतो? यमाला भेटतो. आपल्याला असं वाटतं की यम आपल्या घरी यावा? नाही नाही, सगळे यावा, सगळे देव यावा, पण यमदूत यम येऊ नये फक्त, अशी इच्छा आहे प्रत्येकाची. तो यम रावणाच्या घरी पाणी व्हायला होता. पहा तुम्ही, अशी त्याची सत्ता. 9 ग्रहाच्या त्याने पायऱ्या बनवल्या होत्या आणि रोज त्या आसनावर तो जाऊन बसत होता. अशी त्याची सत्ता होती महाराज. आणि अशी त्याची संपदा होती. संपदा किती? सप्त शुद्ध कांचनाची, सप्त कोटी, शुद्ध कांचनाचे मोठी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. असा तो रावण राजाधिराज आणि त्याची लंका, आणि त्या लंकेला समुद्राचा वेढा, मोठा मोठाले बलाढ्य राक्षस त्याच्या घराला प्रहरा द्यायला होते. महाराज असा तो रावण इतका मोठा की आपण त्याचं वर्णनही करू शकत नाही, इतका तो मोठा रावण. परंतु संसाराने त्याला काय दिलं? संसारात त्याची इच्छा पूर्ण झाल्या का? तुका म्हणे जाची संपदा जगणी, तुका म्हणे जाची संपदा जगणी, सांगारे कवडी गेली, कवडी गेली ना. संसारी रावण, परंतु त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या. समुद्र खारा समुद्र गोड करायचा होता, समुद्राला पायऱ्या करायच्या होत्या आणि सुवर्णाला सुगंध आणायचा होता. परंतु ह्या ज्या इच्छा त्याच्या होत्या त्या संपूर्ण तशाच राहिल्या आणि तो जसा आला तसा गेला. महाराज असा हा संसार आहे. म्हणून आपल्याला श्रम करायचे असतील तर या परमार्थामध्ये करा. महाराज म्हणतात तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, भाग्य झाली संत भेटी
होती आवडी पोटी ते. म्हणून आपल्या पोटामध्ये परमार्थाविषयी आवड धरा आणि या ठिकाणी येऊन श्रमदान करा, कष्ट करा. तुम्हाला निश्चित त्याचं फल भेटल्याशिवाय राहणार नाही, अर्थात तुमच्या जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये असा उत्कर्ष झाला म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी परमार्थ साधना करीत असताना मला संतांची भेट झाली. महाराज अभंगाच्या परमार्थिक अनुभव आपला व्यक्त करतात की माझ्या जीवनामध्ये परमार्थासाठी मी जे श्रम केले, कष्ट केले आणि ते उदयाला आलं. काय झालं? नाथ महाराज एक 6-7 वर्षाचे असताना आपल्या आई बरोबर, आजी बरोबर गोदावरीच्या स्नानाला जात होते रोज. आणि ते आजी त्यांना शिकवत होत्या नाथांना, अरे नाथ, रोज जर आपण या गोदावरीची जर आंघोळ जर केली तर आम्हा पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि लहान मुलावर ते संस्कार जडतात. महाराज लवकर सांगितलं की त्यांचा विश्वास फार मोठा असतो. मला सांगा तुम्ही, लहान मुलाला आपण जे निवेदन दिलं त्यांच्या डोक्यामध्ये ते इतकं फिट होतं की ते मरुस्तर सुद्धा जात नाही, इतकी ती मेमरी फ्रेश असते. आणि आजीने ते संस्कार केले. रोज आजी बरोबर गंगेचं स्नान करायचं आणि असं स्नान करता करता शुद्ध भाव मनामध्ये, अंतःकरणामध्ये ठेवून ते स्नान करत असत. असं करीत करीत गेल्यानंतर ते आजी आजारी पडल्या. आजी आजारा पडल्यानंतर आजी काही स्नानाला जात नव्हत्या, परंतु नाथांच्या मनावर मात्र ते नियम असे ठासून भरलेला तो विश्वास, रोज नाथ महाराज गंगेचं स्नान करायला जायचे. असं करत करत मनामध्ये शुद्ध भाव, आम्हा पुण्य भेटल. माझ्या आजीनं सांगितलं, संतांची भेट होती, भगवान परमात्मा दर्शन देतो, असं हे पवित्र आपलं पैठण हे श्री क्षेत्र तीर्थस्थळ आहे. असं मनावर बिंबल्यानंतर रोज स्नान करत करत एक दिवस गंगा मैया, गोदावरी मैयाची भेट झाली. आणि गोदावरी मैयाने सांगितलं आईनं की नाथ, रोज आंघोळीला येतो म्हणे. हो. कशासाठी येतो म्हणे? भरपूर पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी येतो म्हणे. कोणी सांगितलं? हे माझ्या आजीनं सांगितलं म्हणे. असं पुण्यपत्रात पडण्यासाठी
गंगेचं आंघोळ करतो म्हणे हो. मी एक सांगू का म्हणे. म्हणे सांगा ना. तुला जर तुझ्या घरी जर सगळं तीर्थक्षेत्र जर आणून घ्यायचं असेल तर तुला गुरु करावं लागल. गुरुचं महत्व अण्णांनी रात्री सांगितलं की गुरु आपल्या जीवनामध्ये मिळवण्यासाठी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याकडे विनंती केली आणि आपली साधना करीत राहिले. तर त्याचा परिणाम काय झाला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तिकी तो जाना ठेवला कर. म्हणून गुरु एक अचाट शक्ती आहे. गुरु एक मोठा प्रसाद आहे. गुरु म्हणजे एक सच्चित आनंद स्वरूप. ज्या शिष्यांना गुरुची भेट झाली, सद्गुरूची भेट झाली, ते शिष्य आपला पाय समाजामध्ये कधीही बाजूला सरकून देत. श्री गुरु सारी जायभाई सरांनी सुंदर असं प्रमाण दिलं. श्री गुरु सारेखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. गुरूंची ताकद इतकी मोठी असते महाराज. सद्गुरू म्हणजे एक नदी आहे. नदी ती सतत त्या शिष्याच्या प्राणातून वाहत असते. अशी ती नदी आहे. सद्गुरू म्हणजे एक प्रसाद. जो प्रसाद सद्गुरूचा ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्या शिष्याला पुन्हा कोणाच्या समोर हात पसरवायची गरज पडत नाही. याला म्हणतात सद्गुरू. विठाला विठाला विठाला. म्हणजे गुरुबंधू भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं ज्याची कामधेनु माय त्याची अप्राप्य काय. ही सद्गुरूची ताकद आहे महाराज. आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. आपल्या गुरुवर तुम्ही विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि तुमचं अंतःकरण शुद्ध झालं रे झालं की तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती ऑटोमॅटिक होती. का भगवान परमात्माच तुमची सर्व जबाबदारी स्वीकारत असतो. म्हणून गुरुवर श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून गुरु मिळवण्यासाठी त्या गंगामाई गोदावरीनं सांगितलं नाथ महाराजांना की नाथा तुझ्या जीवनामध्ये सर्व तीर्थाचं जर स्नान करायचं जर असं तुला जर वाटत असेल तर तुला श्री गुरु केल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून श्री गुरु कुठं गुरु आहे मी. गोदावरी मातेनं सांगितलं दौलताबाद किल्ल्यावर जनार्दन स्वामी आहेत आणि ते तुला सद्गुरु करावं लागतील. नाथ महाराजांनी लगेच मार्ग बदलला आपला आणि त्या मार्गाने निघाले. छोटस लहानच वय आणि दौलताबादला चालले. दौलताबादला जाण्यासाठी काही मार्ग नव्हता, वाहन नव्हत्या, गाड्या नव्हत्या. परंतु नाथ महाराजांची निष्ठा दृढ झाली आणि त्या गोदावरी मैयाची भेट झाली, श्रद्धा दृढ झाली आणि त्या रस्त्याने निघाले. त्या दौलताबाद किल्ल्यासमोर गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं चोपदार भालदार होते. अरे बालका कुठून आला म्हणे.
नाथ म्हणाले मी पैठण क्षेत्रावरून आलो आणि कुठं जायचं, मला स्वामींना भेटायचं. आता स्वामी म्हणजे ते स्वामीच होते. म्हणे तुला भेटता येणार नाही. मी भेटण्यासाठी आलो म्हणे, मला भेटायला लागणार. मला त्यांची भेट घ्यावं अशी वाटायला लागली, आतुरत झाले ते. परंतु काय करावं, ते चौकदारांनी त्यांना जाऊन नाही दिले. मग नाथ 8 दिवस त्या दौलताबादच्या किल्ल्यासमोर उभा राहिले, स्वामींचं स्मरण करीत. स्वामींना असा प्रश्न पडला की कोणीतरी आपल्याकडे आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की अरे 8 दिवसापासून आपल्या पुढं समोर द्वारामध्ये कोणतरी आलेला आहे, पहा बरं. मग त्या चौकदारांनी सांगितलं स्वामीजी हा मुलगा 8 दिवसापासून तुम्हाला भेटण्याची विनंती करतो, परंतु त्याला आम्ही नाही म्हणून सांगितलं, पण तो ऐकत नाही, जिद्दी आहे. नाथांनी बोलून घेतलं आणि नाथांनी बोलून घेतल्यानंतर सर्व चौकशी केली आणि हा सिद्ध पुरुष आहे, याला ज्ञान द्यायला काही हरकत नाही. म्हणून स्वामीजींनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतलं आणि काही त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली. त्या किल्ल्याचा व्यवहार सर्व नाथांकडे देऊन टाकला आणि व्यवहार करत असताना 1 रुपया त्यांच्याकडून चुकला. 1 रुपया चुकल्यानंतर नाथ महाराज इतके नाराज झाले की श्रीगुरूंनी एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्याकडून 1 रुपया चुकलाय, आता काय करू. म्हणून नाथांना झोपच येईना. रात्रंदिवस 7 दिवस नाथ जागीच. जनार्दन स्वामींना पाहिलं की हा मुलगा झोपत कस काय नाही, म्हणून विचारलं, नाथ झोपत नाही, हल्ली जागरण जास्त सुरू झालं वाटतं, काय करावं, भजन करावं लागते. रात्री कसा जागर झाला आपला, असा जागर 8 दिवस नाथांनी केला महाराज. 8 दिवस. आता 8 दिवस गुरूंची भक्ती करत असताना, सेवा करत असताना जर आपला काही व्यवहार चुकला तर झोप लागेल का महाराज? माणसाचा सगळं जावा, परंतु गुरुचा विश्वास आपल्यावरचा जाऊ नये. एवढं जर त्यांनी केलं की त्याची ती फार मोठी श्रेष्ठ भक्ती झाली मनाचं. 1 दिवस त्याचा उत्कर्षच झाला मनाचं, त्याला भगवंताचीच भेट झाली मनाचं. समाजाने आपल्याला विचारू किंवा नाही विचारू, समाजावर थोडंच आपलं चाललेलं आहे. आपलं फक्त नातं कुठे चाललेलं आहे, गुरु शिष्याचं नातं. गुरुची सेवा करत करत आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. आणि भगवंताची प्राप्ती झाली की भगवंत सर्वांना सांगतात. जसं आपण रात्री ऐकलं, गुरुवारी अण्णांच्या मुखातून आपण ऐकलं की कोणाला सांगायची गरज नाही, फक्त देवावर विश्वास ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा. आणि अशी जर अवस्था तुमच्या मनाची जर असेल तर ह्याची थोर भक्ती, आवडते देवा ही भक्ती ठरण. म्हणून नाथ महाराज 8 दिवस जागी राहिले आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं की तू का झोपत नाही. नाथ महाराज म्हणाले, गुरुजी काय करू, 1 रुपया हरवला. अरे म्हणे हातचा घेतला का? म्हणे हातचा घ्यावा लागतो. म्हणे हो, हातचा घेतल्याशिवाय 1 हातचा घ्यावाच लागतो. 1 धरीला चित्ती आणि आम्ही रुक्माईचा पती. हातचा घेतल्यानंतर तो व्यवहार जुळला आणि महाराजांना खूप आनंद वाटला. नाथ महाराज खुश झाले, आनंद व्यक्त केला, टाळ्या वाजू लागले, उड्या मारू लागले. जनार्दन स्वामींनी ती अवस्था पाहिली, म्हणे काय मुलगा आहे बाबा, किती आनंद झाला. पण एक सांगितला तर इतका आनंद झाला, या मुलाला जर आपण भगवंताची भेट करून जर दिली तर निश्चित किती मोठा आनंद होईल. म्हणून नाथांवर कृपा त्या ठिकाणी झाली आणि 1 दिवस नाथांना घेऊन जनार्दन स्वामी सुलीभंजन पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय आले मलंग वेशामध्ये. आपल्या बरोबर कुत्रे आहेत, 4 कुत्रे आहेत आणि कमंडलू बरोबर आहे आणि मलंग वेशामध्ये म्हणजे भिकाऱ्याचा ड्रेस घालून आले. नाथांनी ते पाहिलं सर्व प्रकार. कोणतरी भिकारी आलेला आहे वाटतं, माझ्या गुरुजीला भेटतोय वाटतं आणि त्यांच्या हेतुगुज गोष्टी सुरू झाल्या. ते भगवान दत्तात्रय होते. नाथांना ते ज्ञान नव्हतं ना, त्याच्यामुळे ते भगवान दत्तात्रय त्यांना दिसत नव्हते. अशी तिथं परिस्थिती निर्माण झाली आणि गुरु शिष्यांनी काय केलं, भगवान दत्तात्रय आणि जनार्दन स्वामी यांनी कुटके आणले जनार्दन स्वामींनी आणि भगवान दत्तात्रयाच्या कमंडलूमध्ये टाकले आणि कुत्र्याचं दूध काढलं आणि भिजू घातले आणि 2 जण मार खाऊ लागले. हे सर्व नाथ महाराज पाहत होते. नाथ महाराजांना असं वाटलं की काय माणसं आहेत म्हणे, हे आमचे गुरुजी आहेत, परंतु या मलंगाबरोबर काय खाऊ लागले काही सांगता येत नाही म्हणे, काय करावं. नाराज झाले, नाथ महाराज नाराज झाले आणि जनार्दन स्वामी म्हणतात, नाथ हा काला खायचा का तुला?
नाथ महाराज म्हणले मला नको, मी तर खाणारच नाही, पण माझ्या परिवारात मध्ये असं कोणी खाल्लेलं नाही म्हणे. तुम्हाला काय खायचं खा, मी काय म्हणून तुम्ही मोठे माणसं आहेत म्हणे. असं म्हणे हो तुम्ही खा, मला नको. अरे म्हणे जरसा खान म्हणे मला नकोच ते. नाथांना खूप मोठी किळस आली आणि ते जनार्दन स्वामींनी सांगितलं, सर्व कमंडलू त्यांनी फस्त केला आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं नाथ महाराज हे धुन आणा म्हणे गंगेहून, जा म्हणे तिथं धुन आणा. मग तो कमंडलू हातामध्ये घेतला नाथ महाराजांनी. आता कमंडलू कोणाचा होता? भगवान दत्तात्रयाचा कमंडलू होता महाराज. भगवान दत्तात्रयाचा कमंडलू हातामध्ये स्पर्श झाल्यानंतर एक चैतन्य निर्माण झालं. चैतन्य निर्माण झाला आणि सद्बुद्धी आली की आपण थोडस हे खाऊन पाहायला पाहिजे होतं, आपण थोडं हे खाऊन पाहायला पाहिजे होतं. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये तर्जनी टाकली आणि तर्जनी टाकून जिभेवर ते बोट ठेवलं. अहो ते काय होतं? कामधेनू होते, कामधेनू. ते अमृत होतं, अमृत. आणि ते जिभेवर पडल्या पडल्या लागल्या नाथ महाराजांना असं ज्ञान प्रकट झालं, दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि तो मलंग जो दिसत होता ना तो भगवान दत्तात्रय. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, असं ते स्वरूप नाथ महाराजांना दिसू लागलं. ते जनार्दन स्वामी न दिसता त्यांना साक्षात दिव्य तेजस्वी संत दिसू लागले. आणि असा योग जीवनामध्ये आल्यानंतर त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांना समाधी लागली. समाधी लागल्यानंतर नाथांना कसं समाधीतून उठवायचं, कारण अनेक प्रकारचे ग्रंथ या नाथांकडून आपल्याला तयार करून घ्यायचे स्वामींनी ठरवलं. समाधीतून उठवलं आणि उठवल्यानंतर महाराजांनी हात जोडले, म्हणजे माझा भाग्य उदय झाला, माझा आजचा दिवस धन्य आहे. म्हणून महाराज त्या दिवसाला धन्यता देतात. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. अनंत जन्म, या जीवाला अनंत जन्म घ्यावे लागतात. 84 लक्ष योनीमध्ये या जीवाला जन्म मरण घ्यावं लागतं. आणि हे दुःख भोगत असताना किती या जीवाला दुःख सहन करावं लागतं महाराज सांगा ना. आपल्याला त्याचा विसर पडला, कारण हा जीवात्मा ज्या आईच्या उदरामध्ये प्रस्थापित झाला त्याला किती मोठा त्रास आहे महाराज, किती मोठं दुःख आहे. आपल्याला त्याचं विस्मरण झालं. मग महाराज सांगतात 9 मासाचा विटाळ त्याचा आळून झाला गाळ, त्यामध्ये जन्मला हा चंडाळ मनुष्य देह. हा जीवात्मा आईच्या उदरामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर त्या आईची सर्व क्रिया बदलून जाते महाराज. पूर्ण विष्टालेप चहूकडे, पूर्ण घाणीतून याचा जन्म आहे महाराज. आणि त्याच्यामध्ये जर त्याचा प्रारब्ध जर चांगला असेल तर त्याचा जन्म व्यवस्थित होतो. नाही तर मग मदलसा माता सांगते 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताचे कर्म जाड तुझी मान अडकली, अकांत तू जननी दुःखे धाय मोकलली, पर्येते मनालसा सोहम जो जोरे बाळा. आईनं आपल्या मुलाला उपदेश केला, तू जन्माला आला परंतु येऊन तू आता काय कर, भगवंताची प्राप्ती करून घे, नाही या जन्म मरणाच्या संकटामध्ये तुला अमाप दुःख भोगावं लागेल. कोणी शिकवलं हे? आईनं शिकवलं. आईनं जर शिकवलं ना आपला मुलगा कसा घडवायचा तर तो शूर सुद्धा होऊ शकतो. माँसाहेब जिजाऊंनी आपला मुलगा कसा घडवला पहा तुम्ही. कोणी संस्कार केले? जगाने संस्कार केले का शिवाजी महाराजांवर? नाही, आई साहेबांनी संस्कार केले, वडिलांनी संस्कार केले. आणि वडील त्याला म्हणतात जो रोज दारू पिऊन येतो आणि घरामध्ये मार झोड करतो त्याला बाप म्हणतात. बरोबर आहे ना? ऐकलं ना तुम्ही? रोज जो घरी असा डुल्लत पाचडून येतो आणि मग घरी आल्यावर म्हणतो आहे खडे उघड रे, त्याला काय म्हणतात? बाप म्हणतात. याला बाप म्हणत नाही महाराज. बाप कोणाला म्हणतात? जो बाप आपल्या मुलाला कृतीतून शिकवतो त्याला बाप म्हणतात. आणि जो बाप रोज डुल्लत घरी येतो, आई वडिलाला मारतो, पत्नीला मारतो, मुलाला मारतो, त्याला त्या मुलाचा बाप नाही तो, मग त्या मुलाला चावणारा साप आहे साप. आपले मुलं लग्नाला आल्यानंतर, मुलं मुली लग्नाला आल्यानंतर
हा दारू पिऊन घरी येतो, त्याला शरम वाटत नाही थोडी बी की आता ही परिस्थिती कशी निर्माण झाली, मुलाला मुली भेटणार आणि हे रोज जातो आणि घेऊनच येतो. मग आता ही परिस्थिती कशी होईल त्याच्या घरातली सांगा ना. म्हणून आई वडील कोणाला म्हणतात? आई ज्याला म्हणतात की त्यांनी आपला मुलगा संस्कारातून घडवला. जिजामा साहेबांनी संस्कार केले म्हणून हे स्वराज्य आपण पाहतो, बरोबर आहे ना. ते संस्कार झाले नसता तर आपल्याला हे हिंदू धर्मच समजला नसता महाराज. सगळे या ठिकाणी याकूब भाई, मेमन भाई, बुमना भाभी, हे सगळं वेगळंच काम असते इथं. खोटं नाही बोलत ना तुम्ही, त्याच्यावर विचार करा ना. काय संस्कार केले हो? असे संस्कार केले महाराज जिजाऊ महासाहेबांनी. महासाहेब एक दिवस शिवाजी राजांना म्हणाल्या, शिवा तू तुझ्या विरोधकांना आता सजा केली याच्यात काही नवल नाही, परंतु उद्या ज्या वेळेस तुम्ही लढायला जाल त्यावेळेस परशत्रूची स्त्री जर तुझ्या समोर जर उभा राहिली ना तर तिचा सन्मान करण्याची वृत्ती तुम्हाला त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. याला म्हणतात संस्कार. परस्त्रीमध्ये सुद्धा आई पाहण्याची वृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जोपासली. याला म्हणतात संस्कार. आणि त्याची प्रचिती आली लगेच. शिवरायांनी ज्यावेळेस पुण्यामध्ये लाल किल्ल्यामध्ये हल्ला केला त्यावेळेस त्या ठिकाणी शाहिस्ते खान निद्रेमध्ये होता. शाहिस्ते खान झोपलेला होता, परंतु त्या ठिकाणी असा आवाज आला, भागो भागो भागो, शिवाजी आया शिवाजी आया शिवा आया. असा ज्यावेळेस आवाज आला त्यावेळेस शाहिस्ते खान झोपेतून उठला आणि त्याला कुठं पळा म्हणून समजाना. त्याने अशी एक खिडकी उघडली आणि त्या खिडकीमधून उडी टाकायला गेला. तोपर्यंत शिवाजी महाराज त्याच्या महालामध्ये घुसले होते. शिवाजी महाराजांनी तेवढ्या वेळेमध्ये शमशेर बाहेर काढली आणि एक वार केला. वार केल्या केल्या त्याची बोट तुटून गेली. तो पळून गेला. त्याने मागच्याचा विचार केला नाही, आपला जीव वाचवा. पळून गेला तो. इथपर्यंत आपल्याला इतिहास माहिती आहे. पुढचा इतिहास माहिती आहे का आपल्याला? काहींना माहित असेल, नसला माहित तर माहित करून घ्या. शाहिस्ते खान त्या ठिकाणून पळून गेला, परंतु काय झालं, त्याच्या त्या शेष घरामध्ये त्याची बेगम झोपलेली होती. बेगम झोपलेली होती. त्या बेगम शाहिस्ते खानाच्या आवाजाने जागे झाली आणि तिनं आपलं लेकरू जवळ घेतलं आणि असा पदर घेऊन तिला वाटलं आपली इज्जत आपण कशी वाचव म्हणून तिनं असा हात समोर केला. छत्रपती शिवाजी महाराज तिच्या समोर उभे आहेत. महाराज समोर उभे आहेत, तलवार हातामध्ये आहे, तलवारीला रक्त लागलेलं आहे. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ती माऊली थरथर कापू लागली, चळचळ कापू लागली. तिला घाम आला की आता आपली इथं गच्छंती आहे. आपला पती तर पळून गेला, परंतु आता आपलं जीवन या ठिकाणी समाप्त होणार आहे. परंतु संस्कार तो मासाहेब जिजाऊंनी केलेला होता. ज्यावेळेस ती माऊली घाबरली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या माऊलीला काय म्हणतात, बहन घाबरावं मत, आज से तुम मेरी बहन. याला म्हणतात संस्कार. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असेल, मासाहेब जिजाऊ आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर या संस्कारातून आपल्याला समजून घ्यावं लागणार. याला म्हणतात आई. आणि वडील कशाला म्हणतात? कर्नाटकमध्ये राहून पुण्याच्या जागीरदारीमध्ये स्वराज्याच्या प्रेरणा देणारा बाप असावा शहाजीराजासारखा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजासारखा महात्मा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून 72 वर्ष वारी करणारा बाप असावा बोल्लोबा सारखा. सिंहाच्या जबड्यात हात घालून तो जबडा फाडून ते दात मोजणारा छावा ज्यांच्या पोटी आला बाप असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा. आणि आपल्या मुलाला गुणागोविंदाने आनंदाने या समाजामध्ये राहता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्य करणारा बाप असावा विठ्ठल पंतासारखा. याला बाप म्हणतात. म्हणून त्या मलालेश्वर मातेने आपल्याला पुत्राला सांगितलं, बाबा जन्माला आला ना तर तू भगवंताचं नामस्मरण कर. या जन्म मरणाचं दुःख फार मोठं आहे. म्हणून ते महाराज म्हणतात, मला त्या संतांची भेट झाली आणि अनंत जन्माचं जे दुःख या जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे, माझं जन्म मरण संपुष्टात आलं. अर्थात मला भगवंताची प्राप्ती झाली, संतांचं दर्शन झालं, माझं दुःख पूर्ण निवारण झालं. मला त्या संतांना आलिंगन द्यावे असे वाटते. दुसऱ्या
चरण त्यांचे. महाराज म्हणतात मला त्या संतांची भेट झाली, अनंत जन्माचं दुःख या जीवाचं संपून गेलं, त्याचा क्षीण गेला म्हणतात. मला त्या संतांना आलिंगन द्यावे अशी वाटते. संतांना आलिंगन दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक दिव्यता प्राप्त होते, मोक्ष जोडला जातो, सायुज्य मोक्ष. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता धुळे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आलिंगनाचा फायदा सांगतात. महाराज म्हणतात त्यांचे चरण मला कधीही सोडू वाटत नाही. त्यांचे चरण बघितल्यामुळे त्रिविध तापाचे जे दुःख आहे या जीवाच्या पाठीमागे त्याची बोळवण झाली म्हणतात. तिसरा चरण त्रिविध तापाची झाली बोलवण. त्रिविध तापाची झाली बोलवण. खाली बोळवण. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्यांचे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे तीन ताप माणसाच्या पाठीमागे लागले आहेत, या जीवाच्या पाठीमागे. संतांचे चरण बघितल्यामुळे त्याची बोळवण झाली. महाराज पाहिल्यानंतर हे फळ आहे. आणि संतांचं चरण जर आपल्या मस्तकाला जर लावलं, संत चरण रज लागता सहज अहंता, ममता आणि वासना ह्या जळून जातात. महाराज इतकं ते चरण पवित्र आहे आणि इतकं ते पॉवरफुल आहे. परंतु ते चरण आपल्या मस्तकाला लागलं पाहिजे. मस्तक आपलं शोभून दिसतं. संतांच्या चरणावर आपण मस्तक ठेवल्यानंतर ते मस्तक शोभून दिसतं. म्हणून त्या चरणाचं मोठं आपल्याला त्यांनी मोठा फायदा सांगितलेला आहे. महाराज म्हणतात त्या संतांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी, शेवटच्या चरणामध्ये सांगितलं.